गाईज फायनली आपण इथं पोहोचलोय कॅम्पिंगच्या एरियामध्ये. आपल्याला वाटलं पण नव्हतं आपण येऊ शकतो इथं, बट आपली चेतक फायनली चेतक घेऊन आपण आलोय. पाऊस भारत एवढं खतरनाक आहे. इथं प्रचंड वारा असल्यामुळे कॅम्पिंगची अवस्था होऊ शकते. पूर्ण कॅम्प झुकतोय कारण की वारं भरपूर लागतं इकडे कॅम्पला. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या चिकन्या ब्लॉगमध्ये. तर भाई, मी तुम्हाला बोललो होतं पहिलंच की आपण कॅम्पिंग करणार आहे आणि कॅम्पिंगसाठी नियोजन खतरनाक होणार आहे. तर आज आपण चाललो आहे पावसात कॅम्पिंग करायला. दिनचर्या ब्लॉग आहे आज का, तो लाईक सबस्क्राईब अँड कमेंट लवकरात लवकर ठोकून द्या पटापट. आता देवकुंडच्या ब्लॉग तर तुम्हाला माहिती असेल कसा खतरनाक झाला आहे, तसाच हा पण ब्लॉग नक्की होणार आहे. सो चला, आता मी पहिले तुम्हाला मटेरियल दाखवतो काय काय घेतले ते. आणि हे बघा, हे साल्टी गेली तरी चालेल भाई, गॉगल उतरला नाही पाहिजे. चला आता डायरेक्ट मटेरियल दाखवतो तुम्हाला काय काय घेतलं. ओके, हे बघू शकता आपली चेतक बाई फुल पावसात भिजवली. आणि चेतकने आज फुल सहारा देणार आहे कारण का तर मटेरियलसाठी. हे इथे आपला कॅम्प घेतला आहे आणि याच्यात सगळं मटेरियल आहे. दिनचर्या ब्लॉग आहे आजचा. साल्टी गेली तरी चालेल भाई, आज मॅगी खायचीच कैंपिंग करून. चला आता डायरेक्ट सेटअपमध्ये येतो. सेटअप किया है अभी तो चलो निकलते हम. विषय असा आहे गाईज, कॅम्प वॉटरप्रूफ नाही, भरपूर पाऊस चालला आहे बाहेर, पण चालतंय काय विषय नाही, न्यू डायरेक्ट. चला पब्लिक निघू, बराच वेळ झाला थांबलो इथं. काय होतं रे. चला आता पाऊस येतोय भाई, पावसा पाण्याचं तर डोस असलं बघा किती खतरनाक पाऊस चाललाय. आता लेन्सवर पाणी नाही राहिलं म्हणजे बरं होईल. ओके, दगड उडला लय भयंकर मागं आता. चला, पाऊस बघा कसा झालाय. पाऊस वन साईड पाऊस चाललाय सकाळपासून, रात्रीपासून पाऊस चाललाय. रात्री डायरेक्ट लेन्सवर येते पाणी. अजून मॅगी घ्यायची राहिली कॅम्पिंगसाठी, मॅगी पाहिजे, मॅगी घेऊ. आज चेतक घेऊन फर्स्ट टाइम चाललो आहे कारण की विषय कसा माहिती आहे का, चेतक ऑफ रोडिंगसाठी बिलकुल नाही आहे. बट आज आम्ही हिंमत करून चेतक घेऊन चाललो आहे ऑफ रोडिंगसाठी. ऑफ रोडिंग बघू, जिथवर जाईन तिथवरच नेणार आहे भाई, मी जास्त रिक्स नाही घेऊ शकत चेतकच्या बाबतीत. इलेक्ट्रिक आहे भाई, ती काहीच भावर देणार शेवटी आपल्याला. होय भाई, कसलं पाणी आलं इकडून, पूर्ण रस्तावाला झाला आहे, पूर्ण रस्तावाला झाला आहे काहीच पाहू शकता. आणि फुल ऑफ रोडिंग चालली पावसा पाण्याची आपली, बघू शकता पूर्ण पाणी खाली. भरपूर पाऊस झाला भाई आपल्याला, भरपूर. रिॲक्शन चेक करा खतरनाक. ओ भाई साहब, खतरनाकचा विषय ब्रो. आता आपण आलो विठ्ठलबाणामध्ये. आज काय होतं काय माहिती बाबा, भरपूर गर्दी दिसते. ह्या इथंच आपण पाणी उडवलं होतं एक जणाच्या अंगावर, बट आज लोक येते भाऊ, पब्लिक आहे इथं. आज कॅम्पिंगला भाषा मजा येणार आहे, मजा नुसती मजा येणार आहे. आता करणसाठी थांबायला लागेल. करण आलाय दिसतंय आलाय. बघू करण काय म्हणतोय. करण पेट्रोल घेतलं भाई, पेट्रोल घेतलं. अरे बाप रे गाईच, पेट्रोल राहिलेला का, पेट्रोल लागत होतं पेटवायला. आता एवढ्या पावसा पाण्याचं पेट्रोल नको का पेटवण्यासाठी, काहीतरी जुगाड लावलं पाहिजे ना आता आपल्याला. चला काही विषय नाही ब्रो, ओके आपलं सगळं करू कसं तरी. आता काहीतरी थोडंफार जुगाडू माणसं आहेत आपण, जुगाड तर केलं पाहिजे ना काहीतरी.
पेटवण्यासाठी मॅगी करायची म्हणल्यावर लाकडा पावसा पाण्याची मॅगी. आपला चार्जिंग पाहिलीच ना, डायरेक्ट घेऊन आलो आहे. किती बघू 87% आहे बरोबर. ओके चला काय विषय नाही. हो भाई साहेब शिंदावण्यामध्ये आलो आहे आपण. चला आता एक दुकान बघायला लागेल कुठलं तरी, मॅगी वगैरे घेऊ मस्तपैकी आणि मग वन साईड कॅम्पिंगला जाऊ ना माझी यार. हे बब्बा पाणी कुठं उडावतोय आमच्या अंगावर, एकतरच भिजलोय आम्ही आधीच. फायनली आपण आलोय हायवेला, मेन हायवे डांबरीवर पेन. करणला लावतो मॅगी घ्यायला. करण मॅगी घे ना ब्रो, इथं घे ना. हा घे ये, इथं दुकान आहे एक, इथं बघू घेऊन टाकू लगेच मॅगी. ते कसं आहे नॉर्मल पाऊस येतो त्याच्यामुळे काय वाटत नाही भाई, बट एकदम जोरदार पाऊस आला ना फुल लफडा होऊ शकतो आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपली कॅम्पिंग बिम्पिंग क्लिअर कुरकून ऑफ रोडिंग थोडंफार गाडी वेडी ऑफ रोडिंग करू. बट चेतक तर ऑफ रोडिंगच्या लायकीची नाही. स्प्लेंडर आणली नाही, मुद्दाम नाही आणली आज स्प्लेंडर, कारण मटेरियल बसलं नसतं याच्यामध्ये. तर करू बघूया जाते का नाही, हीच गॅरंटी नाही माझी. चेतक तिथं मॅगी आणली डिक्कीमध्ये टाकू, टाक भाई. चेतक आहे मोठी डिक्की आहे, काय टेन्शन नाही आपल्याला. तुम्हाला देऊ कोणत्या ब्लॉगमध्ये दिसला असेल, बट आपण आत्ता ह्या टायमिंगला लेन्सवर पाणी सारखी पुसत राहू, राहिले नाही पाहिजे लेन्सवर पाणी. ओके अरे चला बादल बरसा भी चोली सावन को पानी, अरे पानी पानी हो गया है सब कुछ, अब क्या करेंगे. साल्टी गेली तरी चालन भाई, कॅम्पिंग करूनच राहील. फक्त माझी चेतक गेली पाहिजे तिथपर्यंत. ॲक्च्युली विषय असा आहे, ओ स्लिप मारती गाडी गाईज, एवढीच्या रोडला स्लिप मारती भाई चेतक. स्कूट्यांचा अवघड आहे भाई, आज चॅलेंजिंग राहील. स्कूटी आपली डोंगरावर चढते का नाही. डोंगर आहे ना अक्का, टोटली डोंगर आहे अक्का, तुम्हाला बघायला भेटेलच. आपण मागच्या ब्लॉगमध्ये तर पाहिलंच असेल की त्या टायमिंगला होता की डोंगर, आता बी तेवढं डोंगर आहे. आणि तिथंच त्या लोकेशनला गेलतो ना, त्याच्या पुढलं लोकेशन आहे, तिथं जायचं आपल्याला. ते नाही का तुम्हाला दाखवलं होतं. करंद बॉय कुठं राहिला. हा येतोय दिसला. करण गाव व्हायचा नाही तर मागच्या मागं मला इथं सोडून. हे चेक करा, दिसतंय का नसन दिसन भाई. हा बा बघू धबधबा चालू झालाय काय, धबधबा शिंदवणे घाटातला धबधबा चालू झालाय. शाईला झूम मारते, दिसतंय का गाईज. आता मला काही एवढं दिसत नसेल, तुम्हाला दिसतंय का धबधबा, दिसतंय का. हा दिसला असेल. आता आयफोन असल्यामुळे कॅमेऱ्यात नाहीत भाई झूम मारा, असं ते आयफोन असल्यामुळे आले. चला चालायचंच. स्लिप, अरे लो भीती वाटते भाई गाडी वाकवायला. अरे स्लिप मारलं का होती गाडी. ओ भाई साहब पावसाळ्याची डेंजर आहे भाई गाडी चालवायची असली स्कूट्या वगैरे. त्याच्यामुळे स्प्लेंडर हायफाय भाई. देवकोणला जर तुम्ही धबधबा बघितला का तू. हा भाई शिंदवणे घाटातला धबधबा चालू झालाय. चालती गेली तरी चालन भाई, चालती तर पाहिजे ना पहिली जायला. ओ भाई देवकोणचा ब्लॉग 500 झालाय का नाही रे, कमेंट मध्ये सांगा की राहू. तुम्ही आज बोलतच नाही, कमेंट पेमेंट करीत नाही, काहीतरी कमेंट करीत जा रे भाई. त्या पावसाळ्यात 1000 सबस्क्रायबर झालंच पाहिजे रे भाई, झालंच पाहिजे. सबस्क्राईब करत नाही तुम्ही, व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही. आपल्याला सबस्क्राईब करा भाई, खतरनाक. 82% चार्जिंग झाली भाई. आपण आता आलो इथं घाटात, शिंदवणे घाटात जास्त चार्जिंग व्हायला लागली. इथं करण लाडाची बावली मला चालली सोडून. करण ढक्कू का, ढक्कू मार का धक्का.
धक्का देऊ का? धक्का धक्का ए भाई इलेक्ट्रिक आहे, सोपा विषय का? ये देख बच्चा, बस मालूम है हमें कि वो ऑफ रोडिंग नहीं कर सकती, लेकिन भागने में तेरे से ज्यादा बादशाह है रे बच्चे के दिल में. आलो गाइज, कॅम्पिंग पॉइंटला आलो आपल्या. जवळच आलं आपला कैंपिंग पॉइंट. बस लेंस वर पानी रह रहा है भाई, ये दिक्कत कर रहा है मेरे को. क्या यार, बार बार पूछना पड़ता है उसको. ये चेक करा गाइस, बिंदास वळण है इधर का. चला आता ओ भाई ओ, आपल्या पॉइंट वर तर बघ किती फोटो काढायला बसले. ए बघ, ए बादशाह हो का बादशाह है, ऐसा कौन फोटो निकलता है भाई. कि हमारी गाड़ी चढ़ेगी क्या भाई इधर से? कुठून घालायची का? हाँ चल, इथून घालायची गाडी आहे आतमध्ये. इथून इथून यस ना ब्रो. कचरा भाई, कचरा गुंडा. ए आरकरण, इथून घालायची का? इथूनच इथूनच. कुठल्या? नाही नाही, इथून उग्या ह्याच्यापासून जायचं आपल्याला. हा नाही, इथून घे चल. ऑफ रोडिंग थोडीफार चेतकची आणि तुझी बी. चला गाईज, इथं चिखल बघा, चिखल डेंजर आहे इथं. फक्त चॅलेंजिंग विषय असा आहे की आपली चेतक, अगं बाये, अगं बाये, चेतक चेतक बुटेगा ना तो विषय का होगा ब्रो. बाबो चिखल बघ, पडायचं बाबा. चेतकचा आहे एवढी एवढीच टायर, चॅलेंजिंग राहीन ती बघ. वन साइड चालली भाऊ आपली स्प्लेंडर. चॅलेंजिंग विषय भाई इथं चेतकचा. भाई या व्ह्यू पॉइंट वरती बघा किती जण आहेत पोरं फोटो वगैरे काढायला. व्ह्यूच भारी आहे ना त्याचा. स्लिप मारती चेतक भाई आपली. भाई अरे अरे ढवतून घेऊन गेला हो, आणि मी कुठून घालू? आरचे तर नाही राहणार याच्यात. अवघड झाले. हा नाही जाणार, गुतून बसेल. थांबा, कडकडे बघतो, पण तिथं खड्डा आहे का मध्ये? ए करण इकडे. अरे इथं कशी गाडी घालू मी? ए गाईज, मला चॅलेंजिंग राहीन इथं. हाय का रोड तिकडून? नको, इथूनच घालतो आता डायरेक्ट. अरे इकडे व्हायचं. चला, साल्टी गेली तरी चालेल, घालू आपण. ओ भाई साहब, ती बघ काय गुतलं. आली 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 गाई. चॅलेंजिंग राहिले भाई, कडकडनी चेतक काढली ब्रो. इथून पुढला आहे बरं का एरिया ओके, बट इथंच चॅलेंजिंग साठी होता. भाई आज तू कशी काढली रे भाई? स्प्लेंडर पाहिजे होती रे आज माझ्याकडे. स्प्लेंडर पाहिजे होती माझ्याकडे आज. स्प्लेंडर फुल राडा त्याला असता भाई. बांग 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 घुमावली असती, इकडेच घुमावली असती गाईज. मी चेतक घेतो स्प्लेंडर आपली. चला आलो भाई. राचिक दुमदुम, राचिक दुमदुम, राचिक दुमदुम, राचिक दुमदुम, राचिक दुमदुम. बस झापूक झुपूक, झापूक झुपूक, झापूक झुपूक, झापूक झुपूक, झापूक झुपूक. अर दगड 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 दगड. हो भाई, इसकी मर्यादा आहे ना. ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का? इसकी मर्यादा, इसका एवढी एवढीचा जीव आहे. हिला जास्त ताण नको द्यायला आपण. ही काय आपली स्प्लेंडर नाही, बट चॅलेंजिंग होतं आपल्यासाठी. इथं स्प्लेंडर आणायची, ही आपली चेतक घेऊन यायचं. बट आली फायनली. इथून घालू आता रॅप्स. यू इझिली इझिली, एकदम इझी भाई. इझिली चालते गाडी, इझिली. मी तर बोलतो आता स्प्लेंडर विकून ही चेतकच घेतो नवीन. इझिली जाते रे.
ये देख का इजी चालती लय इजी चैलेंजिंग ये देखो ये झापझुप 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 ओ भाई साहब ये बागा व्यू पॉइंट और यहाँ पे हम लोग आ रहे बस यहाँ पे मैगी कैसे बनायचे भाई वातावरण वारे बघ किती सुटले भाई मला तर वाटलं होतं आपली चेतक येणारच नाही इथं बट आली ना भाई फायनली ओके वारले सुटले भाई इथं तर गाईज फायनली आपण इथं पोहोचलोय कॅम्पिंगच्या एरियामध्ये आपल्याला वाटलं पण नव्हतं आपण येऊ शकतो इथं बट आपली चेतक फायनली चेतक घेऊन आपण आलोय आणि आपण विषय असा झाला की चेतक मला वाटलं बी नव्हतं इथं येईल म्हणून चेतक आणि एवढा पाऊस सुटला ना वारं ते एवढं खतरनाक आहे कारण कॅम्प लावायचं अवघड आहे म्हणजे पाऊस यायला लागला गाईज आता खतरनाक मध्ये तर आपल्याला सगळ्यात पहिले जाऊन कॅम्प लावून घेऊ आपली आपण इथं प्रचंड वारा असल्यामुळे कॅम्पिंगची अवस्था होऊ शकते पूर्ण कॅम्प झुकतोय कारण की वारं भरपूर लागतं इकडे कॅम्पला तरी आम्ही आमच्या गाड्यांना कॅम्प बांधून टाकलाय म्हणजे उडून जायला नको तर इथं उडून गेला तर लय लापडा होईल भाई अरे हो कुठला कॅम्प आहे मला हीच कळा ना भाई कॅम्पचा नक्षाच बदलला डायरेक्ट असं एका साईडला रेटलाय कारण अरे हो कुठला कॅम्प आहे भाई थांब काहीतरी जुगाड केलं पाहिजे काही दगड बिगड मारले पाहिजे कॅम्पात घुसलोय कॅम्पनी वाऱ्याने पूर्ण लपडा होतोय असा दाबला पाहिजे काहीतरी करून कॅम्प ओके ए हेल्मेट घे कारण हेल्मेट काय झालं तुटला क्या हुआ काठी खोस ना नीट तरी म्हटलं कॅम्प असं काय आलं हे बघा चेक करा वातावरण बाहेरचं आम्ही ज्या जागेवरती ते जागा बघू शकता आता कशी दिसते मस्तपैकी पूर्ण वळले जागा आता ती आणि खाली आपलं उरुळी कांचन तुम्हाला पाहायचंय का उरुळी कांचन नाही दिसत इथून बरं इकडं असेल चेतक मधलं सगळं रॉ मटेरियल काढून कारण की आपले उगले मॅगे वगैरे सगळं कॅम्पात टाकू म्हणजे वेट राहील पाण्याच्या ह्याने आतमध्ये मटेरियल काढू वेट नाही व्हायचं कॅम्पात व्हायचं वेट राहील ना सगळं टाकू कॅम्पात आता दगड बघायला भाऊ चूल लावायला लागला आपल्याला पहिले वातावरण एकदम टाईट झाले भाई कॅम्प राहायचं नावच घ्याय नाही कारण की वातावरण खतरनाक वारं निघाला दगड मांडू आपण चल ना म्हणजे लवकर म्हणतो दगड आणला पाहिजे लवकर चला आणि आता तिथे एक दगड देतोय ते का साठी दगड लागते प्रो आणि कॅम्पाची तर फुल अवस्था भयंकर झाली भाई ओढून जायच्या घाईवर कॅम्प कॅमेरे बिमेरे भाई कॅम्प जायचा ओढून अशा प्रकारे चूल तर लावली पण चॅलेंजिंग असं आहे की बाई इथं वारं एवढं भयंकर आहे ना तुम्ही कॅम्पावरूनच बघू शकता कॅम्प उडायच्या घाई येते चॅलेंजिंग राहील की इथं मॅगी कशी बनवायची ते बट ह्या कॅम्पाच्या आधारे इथं आमचं थोडंफार हवा कमी लागते ते एक ब्रँड झाले बाई मस्त प्लॅन केला की लाकडं बिकडं तोडून आणायचं आता वाळलेली लाकडं त्याच्यामुळं आता जास्त काही लोड होणार नाही बट चॅलेंजिंग राहील पहिलं पेटतंय का नाही हे तिला कोणाचं तोंड बघितलं काय माहिती बाई सादळलेली काडी पेटी घेऊन आलाय आणि ती पेटाने बी पेटली हे विजलं ना का हे आज नशिबात आहे का नाही मॅगी आईच्या एवढं खतरनाक सुटलंय की इथं सगळं व्हायला लागलं पण मी आता ना लायटर घेऊन येतो तोपर्यंत थांबतोय तर मित्रांनो एक काडीपेटी न्यायला मी उरुळ इकडं चौकून आलोय फार एवढ्याला पाहू शकता एका चुकीमुळे काडीपेटी राहिली होती काहीच आपण काडीपेटी घेऊन आलोय टोटली 5 किलोमीटर लांब गेलो बाळा माची सांगायला मग काय किती आणायचं
मला काय माहिती, जाऊ दे चल पेटू पटके साधं. बाई लय अवघड विषय झाला. ही काडीपेटी आणली, धोका दिला या काडीपेटीने. 5 किलोमीटर लांब जायला लागलं बाई काडीपेटीसाठी. आता पेटलं म्हणजे बरोबर आणली पण. हा कुठून पेटलं बाई? चौपुला करे बाई, एवढा लांब गेला होय. हा मग इथं कुठंच नव्हतं, तिकडून लावरी करणार. कुठे गेली होय पान. ऍक्च्युली विषय झालं तिथं वरती पेटाना म्हणून आम्ही इथं आणलं. आता नवीन 5 किलोमीटर जाऊन काडीपेटी घेऊन आलोय. साला इथं मी पेटा नाही राहू. आज माझ्या नशिबातच नाही मॅगी म्हणून. आईच्या गावात जाऊ दे, आता कॅन्सल करून टाकू मॅगी पॉइंट, कारण की वाला एवढंच पेटा चला जणी आपल्याला कॅम्प काढायला लागतो, कारण त्याचा कॅम्पिंग पूर्ण बसलेली एवढं वार आहे कॅम्पार पेटायचं कधी आपण. जाऊ दे मॅगीचा. तर आता आपण जाऊ. मित्रांनो, आपल्याला कॅम्पिंगच्या ठिकाणी आपले 2 सबस्क्रायबर भेटलेत, तर हाय करा. आपले शेंदवण्याचे भेटलेत. तर चला भाई, आपलं जायचा टाइम झाला. आता बराच वेळ झालं थांबलोय आपण इथं, तर चला निघूया आता. तर मित्रांनो, इथं पब्लिक भेटलेले, तर चला आता जाऊया आपण. बराच वेळ झालं आणि व्ह्यू बघू शकता, अजून भाष्या व्ह्यू चाललाय आणि वार भरपूर आहे भाई, वार. हा मग तिकडे घ्या चल आता. चला, काय राहिलं नाही ना आपलं इथं. चला मित्रांनो, ढाळे भरपूर भाई, इथून खाली गाडी उठली. नाही रे भावा, आम्ही लोकांच्या हृदयावर प्रेम करतो, बाकी सगळी जलनेवाली दुवा. आपला तो रुबाब कारभार वेगळा, जिथं जाईल तिथं चर्चाच. मग मित्राचे साथ आई सपोर्ट आपल्याला भीत नाही कोणाच्या बापाला मग आपल्याच घरचं मला पैशाचं माझं नाही भावा. जिथं जाईल तिथं करतोय हवा, का तर जलनेवालो की दुवा.